मंत्री नितेश राणे यांनी झटका मटण दुकानांना मल्हार प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली आणि या उपक्रमामुळे हिंदू समुदायातील लोकांच्या मालकीची मटण दुकानं ओळखण्यास मदत होईल असं नितेश राणे म्हणाले। मल्हार प्रमाणपत्र असलेल्या दुकानामधून मटण खरेदी करावं असं आवाहन राणे यांनी केलं। तर हिंदू व्यापाऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं राणे म्हणाले। हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्त्वाचं पाऊल। मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहूही नाही, खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करेन आणि ह्या पूर्ण प्रयत्नाला आमचा 100% पाठिंबा आहे। साहेब नवीन बिझनेसमध्ये जात आहेत त्यांचं अभिनंदनच आहे। आपल्या संविधानाने सगळ्यांना बोलण्यासाठी किंवा ज्यांना जशी बिझनेस करायची त्यांना तसा अधिकार दिलेला आहे। निवडणुकामध्ये त्यांनी जे लोकांना वचन दिलं होतं की आम्ही लाडके बहिणीचे पैसे वाढवू, आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफी करू, आम्ही तरुणांना नोकऱ्या देऊ, हे सगळं कुठे दिसत नाही या बजेटमध्ये। तर हे सगळं आणायचं आणि लोकांची दिशाभूल करायचं हेच शासनाकडून चालू आहे। आता या मटणामध्ये सुद्धा आपण जर हे करणार असू तर मग मच्छीचं काय करायचं? मच्छी कशी कापणार? हलाल कापणार का मल्हार कापणार? काय करता काय या देशात? तुम्ही काय लावलंय काय महाराष्ट्रामध्ये? मी विचारतो मच्छी कशी खायची आता? हलाल खायची, हराम खायची का मल्हार खायची? नवीन नवीन काहीतरी नवीन वाद निर्माण करायचे आणि हिंदू मुसलमान वाद कसा पेटवता येईल तो पेटवायचा।